आजचं मार्केट बऱ्यापैकी इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी. काही जणांसाठी आजचं मार्केट प्रचंड बोरिंग होतं. असं का? आपला इंटरेस्ट युजली आपल्या प्रॉफिटशी डायरेक्ट रिलेटेड असतं. माझी एक पोझिशन होती फ्रायडेला मी घेतलेली. आय थिंक 22,900चा मी कॉल घेतलेला. सो त्याला मला चांगलं प्रॉफिट झालं. माझं ट्रेडिंगचं बऱ्यापैकी दिवसाचं प्रॉफिट पहिल्या 9-15च्या कॅन्डलमध्ये झालं. त्याच्यानंतर मार्केट एकदम फ्लॅट. आता देर वॉज अ ट्रेंड, खूप छोटा ट्रेंड म्हणण्या लायकीचा नाही, पण तरी पण ट्रेंड. हा, 9:30 ते 9:50 पर्यंत हे 1 मिनिटला आहे तर थोडा बेटर दिसेल. 1 मिनिटला युजली ट्रेडिंग करायचं नसतं, पण मी ह्या ट्रेंड बद्दल म्हणतोय. हा ट्रेंड राईट. पण जर का मी तिथेच त्याच पॉइंटला कॉल्स लागेल तर तुम्हाला तिथे तेवढी मोमेंट दिसणार नाही. प्रीमियमचाच अजिबात वाढले नाही. त्याचं रिझन आहे, ह्याच्यासाठीच मी म्हणालो की आजचा दिवस ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं रिझन आहे इंडिया विक्स किंवा आयव्हीज. आय थिंक तुम्हाला माहिती असेल की साधारण 7 तारखेला राईट, सुरुवात जेव्हा आपण केली तेव्हा आयव्हीज खूप वरती गेलेले असं मी म्हटलेलं. आयव्हीज 21-22 झालेले, ऍव्हरेज 14 असतं, हे सगळं लेक्चर आय थिंक मी दिलं होतं राईट इथे. 7 तारखेला आयव्हीज 21 पर्यंत गेले. आज त्या दिवशी आयव्हीज वाढलेले तेव्हा आपण म्हणतो की आज ट्रेडिंग कठीण आहे कारण प्रीमियम व्हॅल्यू खूप जास्त वाढलेली. त्याच्या एक्झॅक्ट उलटी गोष्ट आज होते. आज काय झालं, आयव्हीज क्रॅश झालं. आता आयव्हीज युजली रिलेट करतात की ऑप्शनची प्राइस किती आहे. आयव्हीज टेक्निकली इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी आहे, बट इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी प्राइस बेस्ड असते अँड सो ऑन. तर जे आयव्हीज क्रॅश झाले त्या भलेही मार्केटने थोडासा ट्रेंड दिलेला, पण आयव्हीजने जास्त मोठा डाऊन ट्रेंड दिलेला. त्याच्यामुळे जितके प्रीमियम्स वाढले निफ्टीच्या मुवमेंट्समुळे, निफ्टी वरती जाते त्याच्यामुळे, तेवढेच मुवमेंट सॉरी तेवढेच प्रीमियम्स कमी झाले कारण वेल ऑब्विसली आयव्हीज क्रॅश करत होते. जर का आपण इथे बघितलं, कॉलचा चार्ट आहे हा 22-23-300चा. इथे दिसेल की पहिल्या 15 मिनिटात राईट निफ्टी थोडंसं वरती गेलेलं क्रॅश होऊन. इथे मी निफ्टी लावतो. ठीक आहे, दिसते पहिल्या 15 मिनिटात साधारण 9, 9:15 ते 10 मध्ये, इव्हन चला 10 मध्ये, 9:15 ते 10 मध्ये निफ्टी थोडंसं वरती गेलंय. पण प्रीमियम्स लाईक कॉलचे प्रीमियम्स खाली आले. जे मी म्हणालो खाली आले नाही ऍक्च्युली, ते आहे तिथे टेक्निकली. बट जे मी म्हणालेलो की आय व्ही क्रॅशमुळे होत आहे ते हे प्रीमियम्स, भलेही मार्केटने मुवमेंट दिली छोटीशी, बट प्रीमियम्स तेवढे वाढले नाहीत. सो ह्याच्यात ट्रेडिंग करणं खूप कठीण होतं, कॉल बायरसाठी किंवा पुट बायरसाठी. शॉर्टरसाठी खूप सोपं आहे राईट. पुट शॉर्ट जे करतायत त्यांच्यासाठी सोपं होतं काम. 9:15 ज्यांनी शॉर्ट केला असेल त्यांना एक हेल्दी प्रॉफिट झाला असेल राईट. इथे कुठेतरी शॉर्ट केलं, इथे डन 80 पॉईंटचं प्रॉफिट. पण जर का सेम गोष्ट कॉलमध्ये मी बघायला गेलो, त्याच माणसाने इथेच बाय केलं, त्याला 80 पॉईंटचं प्रॉफिट एक्सपेक्टेड होता, त्याचा 80 पॉईंटचा लॉस झाला असेल, 40 पॉईंटचा लॉस झाला असेल. सो इट वॉज इंटरेस्टिंग. आयव्हीज क्रॅश करतात. आता सेकंड, आजच्या दिवसात पुढे मार्केटचं काय आहे? चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा इथे तुला दिसत असेल तर एक लेवल बनते राईट. इथे सपोर्ट बनलेला आहे करेक्ट. ओके, चुकीची लाईन. इथे सपोर्ट बनलेला आहे एक मायनर, जो आता जस्ट बोलता बोलता ब्रेक झालाय. हा रेजिस्टन्स आहे करेक्ट. म्हणजेच काय, ह्या पॉइंटच्या बाहेर ज्या मार्केट जाईल तेव्हा काहीतरी करण्यात विचार लॉंग टर्म साठी. ठीक आहे, आता खाली गेले, मे बी वरती येईल, आय डोंट नो. त्याच्यासाठी मला परत ऑप्शन्स वगैरे ओआय वगैरे बघायला लागेल. खाली कुठपर्यंत जाऊ शकतं आज गेलं, ह्या जोपर्यंत ते 22,300 ते 22, सॉरी, जोपर्यंत ते 23,300 ते 23,350च्या मध्ये ट्रेड नाही करायचे. खूप सोपं आहे. 23,300च्या खाली आत्ता जे गेलंय तिथे ट्रेड तो कुठपर्यंत बनतो जर का घेतला तर खूप रिस्की असेल. ही मुवमेंट चा सपोर्ट, हा जो लो दिसतोय हा येणार आहे. ठीक आहे, साधारण 23,270च्या अराउंड ते फर्स्ट सपोर्ट असेल आपला. सेकंड सपोर्ट असेल आजच्या लोला 23,200.
सो हे दोन डाऊन साईडचे सपोर्ट्स आहेत. 23,260 70 ते 23,210. अप साईडला तेवढं पोटेन्शियल मला तरी दिसत नाही. त्याचं रिझन असं आहे की मार्केटच बऱ्यापैकी जास्त वरती ओपन झालंय. बऱ्यापैकी जास्त 2% मार्केट वरती ओपन झालंय, सो त्याला अजून वरती जायचा चान्स मिळणार नाही. रे वरती जाणं इतकं मार्केट. पण तरी सुद्धा वरती गेलंच तर किती जाऊ शकतं? तर पहिल्यांदा आपल्याकडे असेल आजच्या डेचा हाय, जो आहे सुरुवातीला ओपनच्या वेळेस बनलेला 23,350. आता तरी 23,300च्या अराउंड थोडं खाली आहे त्याच्या. सो 23,350चा विचार करण्यात काही पॉईंट नाही, पण पहिला सपोर्ट, सॉरी, पहिला रेजिस्टन्स 23,320 वगैरे क्रॉस केल्यानंतरचा आहे 23,350. हे त्याच्यावरती 23,400. आय नो हे एक्झॅक्ट 50 पॉईंट्स नाही आहेत, बट देर इज अ व्हेरी गुड रिझन की तो 23,400 ला काय. जर का मी थोडंसं स्क्रोल बॅक केलं, मी 5 मिनिटला टाकून थोडंसं स्क्रोल बॅक करतोय, त्या दिसेल तो 23,400 ला काय आहे, कारण इट रिलेट्स टू हिस्ट्री बेसिकली. तर वन्स अगेन मी म्हणतोय, आत्ताच एक चॅनल बनलं, मी तिथे ट्रायंगल ड्रॉ करतो. ह्या रेंजमध्ये कलर पण आपण चेंज करू. ह्या रेंजमध्ये ट्रेडिंग नाही करायचं बेसिकली. 23,300 ऍक्च्युली थोडं अजून खाली घेऊया आपण. 23,280 ते 23,320 पर्यंत ट्रेड करण्यात काहीच म्हणत नाही आज. रिझन काय? आयबीजच वाढणार नाही जोपर्यंत, सॉरी, प्रीमियम्स वाढणार नाही जोपर्यंत तुम्हाला प्रीमियम्स मिळत नाही, तोपर्यंत तुमचं प्रॉफिट होऊ शकते. निफ्टीचा चार्ट किती हल्ला तरी जोपर्यंत प्रीमियम्स मिळणार नाही, तुम्ही प्रॉफिट नाही बुक करू शकत. सो त्या रेंजमध्ये, ह्या रेंजमध्ये नो ट्रेड. त्याच्या खाली गेला तर पहिला सपोर्ट बनतोय आपला इथे, साधारण 23,60 ला, 23,260 ला. सेकंड सपोर्ट बनतोय 23,200 ला. अपोजिट वरती 23,350 ला फर्स्ट रेजिस्टन्स आहे, आफ्टर क्रॉसिंग 23,320, आणि नंतर 400 ला. आजच्या मार्केटमध्ये बाकी काही बोलण्यासारखं नाही. एक मायनर इंटरेस्टिंग गोष्ट होत होती की 5 मिनिट चार्टला खूप डोळे मिचकावून बघितलं तर एक मायनर इथे ट्रायंगल पॅटर्न दिसतोय, सिमेट्रिकल ट्रायंगल, जो वर्क होईल अशी माझी अपेक्षा नाहीये, बट आहे इथे. आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, सो मुवमेंट मिळू शकते. आय डोंट एक्सपेक्ट की खूप जास्त मुवमेंट मिळेल. डेजच्या हाय आणि लो त्याला ब्रीच करायला लागतील तरच पुढे काहीतरी शक्य आहे. इव्हन डेजचे लोज पण नाही. डे सुरू झाल्यानंतर 9:30च्या कॅन्डलचा लो त्याला ब्रीच करायला लागेल तर मुवमेंट पॉसिबल आहे. अनलाइकली आहे. फर्स्ट हाफ मध्ये तर काही झालं नाहीये, सेकंड हाफ मध्ये बघू काय होतं. तरी पण आपण ऑप्शन्स ओआयएस बघून ठेवू काय. आत्ता तरी 23,300 ला पुट शॉर्टर्स खूप वाढलेले आहेत, विच डिनोट्स की तिथे सपोर्ट बनेल, पण तो ऑलरेडी क्रॉस झालाय. लेट सी तिथेच आजूबाजूला मार्केट फिरतं का. इट इज मोर लाईकली की त्याच्याच आजूबाजूला थोडं मार्केट फिरणार आहे. 23,250 ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पुट्स कॉलच्या डबल आहेत. नाही तर ज्यांना माहिती नाहीये, हा पुट शॉर्टर्सचा डाटा आहे. सो जेव्हा आपण म्हणतो पुट्स आहेत तर तिथे सपोर्ट, जेव्हा म्हणतो कॉल्स आहेत तेव्हा तिथे रेजिस्टन्स. सी मार्केट गेला बरं 300च्या वरती, राईट. सेकंड थिंग, अप साईडला लाईक 350 400 ला कॉल्स आहेत, खूप जास्त कॉल्स आहेत. डबल आहेत कॉल्स, आहेत डबल पेक्षा जास्त आहेत मे बी कॉल्स, राईट. चेक करूया. 22 आणि इथे 40, राईट. कॉल्स ऑलमोस्ट डबल आहेत. 26 53. वन सेकंड, कॉल्स डबल आहेत इथे. बेटर दिसेल तरी टाका सेन्सेक्स निफ्टीला 23,300 ला जे काय होतंय ते होतंय. नंतर कॉल्स आहेत, खाली पुट्स आहेत. युजली चार्ट असाच असतो. पॉइंट बिंग की असं डायव्हर्जन्स कुठे आपल्याला मिळाला नाही, सो ट्रेड करण्यात काय पॉईंट नाही. बेसिक दिसतंय मार्केट 300च्या वरती राहतंय, विच चार्टकडे बघून पण तेच वाटतंय की मार्केट साधारण 300च्या वरती राहत आहे. कारण जर का बघितलं आपण हा ट्रँगल ऍडजस्ट केला थोडंसं, तर आज दिवसभर मार्केट 300च्या वरती राहायला ट्राय केलंय. जेव्हा आपण आत्ता खाली गेलो परत त्याने बाउन्स बॅक करून वरती गेलो, राईट. सो आजचा डे ट्रेडिंगसाठी एवढा काय खास नाही, बट शिकायला खूप चांगला आहे. आयबीएस त्यांना शिकायचे. आजचा डे बघून खूप चांगली त्यांना आयडिया येईल की आयबीएस कसे वर्क करतात आणि आयबीएस आणि प्रीमियमचं रिलेशन काय असतं. आपण युजली बघतो म्हणून आज काय बघण्यात पॉइंट नाहीये, पण
इंडायसेस मध्ये सगळ्यात जास्त ओआय घेणार सगळे गुड असणार आहेत मोस्टली, राईट. पहिले 3 आहेत. 23,600 खूप लांबचा कॉल आहे, मी ह्याला रिलेव्हंट पकडत नाही आता. जोपर्यंत इथे व्हॅल्यू लाख मध्ये नाही तोपर्यंत रिलेव्हंट नाही असं साधारण कन्सिडर करा. पाहिजे करोड हे लाख पेक्षा मोठे असते ती व्हॅल्यू रिलेव्हंट असते. जसे की पुट्स खूप जास्त वाढले. सिमिलर विथ युजर सगळे कॉल्स असणार आहेत. कारण मार्केट ऑब्व्हियसली 2% वरती ओपन झाले, सो ऑब्व्हियसली कॉल्स ओआय लूज करणार आहेत. लाईक कॉल शॉर्टरचं नुकसान होतं तिथे आणि पुट शॉर्टरचा फायदा होतोय. 300 ला सगळे ऍक्टिव्ह असणार आहेत, राईट. आता ह्या दोघांचाही लॉस आहे जर काय बायर्स असतील तर. कारण जोपर्यंत मार्केट काही मुवमेंट येत नाही, खूप मोठी मुवमेंट येत नाही ऍक्च्युली, तोपर्यंत प्रीमियम सागचे हलणार नाहीयेत, आहे तिथे राहणार आहेत. आणि टाइम डिके करत ते प्रीमियम खात जाणार आहेत. शॉर्टर्स असतील मे बी फायदा होईल, बायर्सना इथे काही चान्स नाही. ठीक आहे. आज आय थिंक हे पटकन झालंय, जास्त काही बोलण्यासारखं नाही याच्या मार्केटमध्ये, कारण लिटरली मार्केट एका लाईन मध्ये काय बोलणार याच्यामध्ये. सो ऍक्च्युली मी युजली आम्ही 10:30 ला रेकॉर्ड करतो. वैष्णवी कामाला निघून गेली 10:30 ला, कारण मी म्हणालो थांबूया आपण थोडा वेळ, बघूया काय होतं का. मार्केट मुवमेंट येत नाही. सो सरकार सेकंड हाफ पण असा असला की हा असाच दिवस लास्ट एक्सपायरीच्या वेळी पण आलेला आहे, हाच दिवस. सो जर का मार्केट तसंच राहिलं, नो ट्रेड. उद्या काय होतं ते बघायला मजा येईल. कारण आज 2% वरती करा, एक्सपेक्ट उद्या थोडंसं खाली जाईल. पण ते डिपेंड करेल. खाली जाईल म्हटलं म्हणून लगेच गुड बाय करून ठेवू नयेत. संध्याकाळी मी परत व्हिडिओ पोस्ट करेन, त्या बेटर आयडिया असेल की दिवसभरात मार्केटमध्ये काय झालं. ग्लोबल मार्केट्स पण बघायला लागेल. ट्रम्प कूल डाऊन झालाय थोडा. सगळ्यांवरती एक बेसिक 10%चे टॅरिफ लावले. सेम विथ चायना. चायनावरती 10%चा नाही, पण त्यांनी मोबाईल फोन्स इलेक्ट्रॉनिक्स हे टॅरिफ मधून काढून टाकली. बेसिकली मेड टॅरिफ टूथलेस, लाईक टॅरिफचा काही उपयोग नाही असं. चायना, इंटरेस्टिंग गोष्ट झाली, चायना म्हणाला की आम्ही रेअर अर्थ मिनरल्स एक्सपोर्ट करणार नाही अमेरिकेला. बेसिकली सगळी बॅटरी टेक्नॉलॉजीज किंवा इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीज त्याच्यावरती बेस्ड आहेत, प्रोडक्शन त्याच्यावरती बेस्ड आहे, विच कुड हर्ट युएस. होणार नाही, बिकॉज चायना एकमेव रेअर अर्थ मिनरल्सचा देश नाही आहे अजून पण. व्हिएतनाम इज विकले. ठीक आहे. सो आज आपण एंड करू. ज्यांना पाहिजे व्हिडिओज आवडतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, ऑब्विसली लाईक करा. ओके.